19 एप्रिल रोजी गोरेगाव विभागातील एका तरुणीसोबत लोणेर येथील लॉजमध्ये झालेल्या अघटित घटनेतील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याने बहुजन आंबेडकरी समाजामध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे। या घटनेच्या निषेधार्थ गोरेगावात 25 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता बहुजन आंबेडकरी समाजाचा भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून हजारो बांधव रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती समाजसेवक रामदास शेठ मोरे यांनी दिली आहे। या पार्श्वभूमीवर संपूर्ण रायगड जिल्ह्यातील बहुजन आंबेडकरी संघटना एकत्र येत गोरेगावात जनआक्रोश मोर्चा काढून निषेध नोंदवणार आहेत। तसेच माणगाव व गोरेगाव बंदचा इशाराही देण्यात आला आहे। तळा तालुक्यातील विविध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून सामाजिक कार्यकर्ते रामदास शेठ मोरे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे। रामदास मोरे यांनी याबाबत पोलिसांच्या तपासावर गंभीर सवाल उपस्थित करत पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दिशाभूल करत आहे। सीसीटीव्ही फुटेज तपासूनही आरोपी सापडत नाही, ही बाब अत्यंत गंभीर आहे। संबंधित लॉज तसेच तरुणी ज्या ठिकाणी काम करत होती त्या बाजूनेही तपास होणे गरजेचे आहे, असे म्हटले आहे। आता संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष 25 एप्रिल रोजी होणाऱ्या या आंदोलनाकडे लागले आहे। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। 19 तारखेला गोरेगाव अशा ठिकाणी एका बौद्ध महिलेची, एका आमच्या भगिनीची एका लॉज मध्ये हत्या झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे। आम्ही 19 तारखेपासून 23 तारखेपर्यंत पोलीस प्रशासन, डीवायएसपी, एसपी किंवा संबंधित सर्व प्रशासनाचे चाललेल्या कारवाईकडे पाहत होतो आणि पाहतोय। आमच्या धम्मबांधव सन्माननीय विकासदादा गायकवाड, बौद्धजन पंचायत समितीचे माणगाव तालुक्याचे अध्यक्ष आमचे मित्र सन्माननीय रवींद्रदादा मोरे, एक आमच्या समाजाचे उद्योगपती सन्माननीय नरेशजी आयरे दादा, या साऱ्या मंडळीने समाजामध्ये हा जो काय गुन्हास्पद प्रकार घडलेला आहे ते बहुजन समाजाला सोबत घेऊन प्रशासनाला अनेक वेळा जाब विचारलेला आहे। परंतु मला असं दिसतंय, मी एकंदरीत संपूर्ण माहिती घेतल्यानंतर आज या ठिकाणी माझी मुलाखत देतोय की ती मुलगी एका मोठ्या नेत्यांच्या ऑफिसला ती कामाला होती आणि कामाला असताना ती मुलगी एका लॉजवर कशी आली आणि लॉजवर गेल्यानंतर जो काही लॉज आहे त्या लॉज मध्ये प्रशासनाने काही नियमावली घालून दिलेली आहे की एखादा रूम आपण बुक करताना त्याला आधार कार्ड द्यावं लागतं। ते आधार कार्ड मुलामुलीचं दिलंय का? मी असं एकंदरीत ऐकण्यात माझ्या आलेलं आहे की ती प्रशासना त्या लॉज मध्ये गेली त्यावेळी त्या मुलाचा एकट्याचा आधार कार्ड दिलेला आणि तो एकट्याचा आधार कार्ड व्हेरीफाय केलेला आहे। मग तो एकट्याचा आधार कार्ड देऊन त्याला जर रूम दिला असेल तर ती मुलगी त्या हॉलमध्ये किंवा त्या रूम मध्ये गेली कशी? आणि गेल्यानंतर ज्यावेळी तो चेकआउट रूम झाला असेल तेव्हा त्या मुलाला सोडताना त्या रूमची झडती घेतली गेली का? हे सगळं प्रशासनाने बघायला पाहिजे। माझी सर्व नेत्यांना विनंती राहील की जर ती मुलगी कोणाला कामाला होती त्या कामाच्या माध्यमातून काही ओळख झालेली आहे का? काही ओळखीच्या परिणामाने काही गोष्ट घडलेली आहे का? पोलीस प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करतेत का? प्रशासनाला कोणाला दबाव येतोय का? याचा रितसर खुलासा झाला पाहिजे। म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काल सोकावला नाही पाहिजे। बहुजन समाजामध्ये असलेला एकोपा हा कोणतरी बिघडवण्याचा प्रयत्न करतोय का? आपण जर म्हणतोय पुरोगामी महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे जर काय कृत्य होणार असेल तर ही काळीमा फासणारी गोष्ट रायगड जिल्ह्यात घडलेली आहे। मी सन्माननीय इथे रायगड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष एसपी मॅडम आहेत, अचल दलाल मॅडम आहेत किंवा डीवायएसपी आहेत, त्या ठिकाणचे पीआय बेलदार साहेब आहेत, यांना माझी या मुलाखतीबाबत विनंती आहे। आमच्या सर्व नेत्यांनी सांगितलेलं आहे की 24 तारखेपर्यंत तो आरोपी अटक झाला नाही तर बौद्ध समाजाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि भव्य दिव्य मोर्चा काढून आम्ही पोलीस प्रशासनासमोर ठिय्या मांडणार आहोत। जोपर्यंत तो आरोपी अटक करत तोपर्यंत आम्ही उठणार नाहीत। तळा तालुक्याच्या वतीनं बौद्धजन पंचायत समिती, भारतीय बौद्ध महासभा, सेवा संस्था किंवा राजकीय सामाजिक सर्व ज्या संघटना असतील ते निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा जाहीर करतोय की हे जे घडलेले कृत्य आहे ते योग्य नाही आहे। मी त्याच्यामध्ये अजून असं म्हणेन की सर्व प्रशासनाने याच्यावर गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे। जर का हा प्रकार असा घडत असतील तर दुर्दैव गोष्ट आहे की आमच्या शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, छत्रपतींचा रायगड जिल्ह्याची राजधानी असलेली ही रायगड जिल्हा आहे, एक स्वाभाविक ज्याला आई मानून साडी चोरी घेऊन परत त्यांना आमचा राजा, त्या राजाच्या भूमीमध्ये या अशा प्रकारचं कृत्य घडत असेल तर ते निंदनीय आहे। मी अजूनपर्यंत सगळ्यांना विनंती करतोय की जर का तुम्ही आमच्या भावनेचा अंत बघणार असाल तर निश्चितपणे उद्रेक होईल तेव्हा तुम्हाला कळेल की बौद्ध समाजाची मंडळी, बहुजन समाजाची मंडळी काय करू शकते। मला अभिमान एका गोष्टीचा आहे की या ठिकाणी बहुजन समाज एकत्र नांदत आहे
आणि एकत्र नांदत असताना त्याला गालबोट लावण्यासाठी कोणताही प्रयत्न करत आहेत का, याचं गांभीर्याने प्रशासनाने लक्ष घ्यावं अशी माझी विनंती आहे. आमच्या सर्व नेते मंडळी त्या ठिकाणी मुलाखत दिलेली आहे. मी सन्माननीय माजी समाज कल्याण सभापती आदरणीय विराजन तांबे साहेब किंवा आमचे ज्येष्ठ नेते बौद्ध समाजाचे हेरडे साहेब, मी सन्मान्य उत्तमजी जाधव जिल्हा परिषद सदस्य गीताताई जाधव किंवा आमच्या पंचायत समिती उपसभापती बहुजनांचे नेते रविशेठ मांडवकर साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा केलेली आहे. त्यांनी या ठिकाणी सांगितले की निश्चित हा न्याय मिळाला पाहिजे. अनार्थ जो काही उद्रेक होईल त्याला आमचाही पाठिंबा असेल असा जाहीर झालेला आहे. मी पुन्हा विनंती करतोय की आपण 24 तारखेच्या संध्याकाळपर्यंत आरोपी अटक केला पाहिजे. खऱ्या अर्थानं पोलिसांना आरोपी मिळत नाही, पण एका न्यूज चॅनलवरती हे या आरोपीचे फोटो फ्लॅश केले जात आहेत. म्हणजे हे काय बनवाबनवीचा खेळ चालू आहे का, हेही पोलिसांनी लक्षात घ्यावं. आम्हाला सगळं अंतर्गत माहिती मिळत आहे, आम्ही बघतोय, चॅनल टीव्ही बघतोय. उदाहरण काय अशा प्रकारचं कृत्य होत असेल तर हे निंदनीय बाब आहे. शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं अशी माझी नम्र विनंती आहे. नाहीतर आम्हाला शेवट टोकाचा पाऊल उचलण्याची वेळ आलेली आहे. मी तुर्तास थांबतोय, तर शासन, पोलीस प्रशासन किंवा सर्व अधिकारी यांना मी सांगू इच्छितोय की तुम्ही याचं लक्ष गांभीर्याने घ्यावं, एवढीच मी विनंती करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. वादळ वारा लाईव्हसाठी गौतम जाधव, गोरेगाव. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळ वारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.